नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल। बघा, सर्व अंगणवाडी सेविकांकडे आपला जो शासनाकडून आलेला मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये शासनाचे FSMS हे ॲप इन्स्टॉल केले गेलेले आहे। हे ॲप आज सेविकांनी त्यांच्या पोषण ट्रॅकरमधील जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल क्रमांकाने रजिस्टर करून FSMS@123 या पासवर्डद्वारे आजच्या आजच लॉग इन करून ठेवायचं आहे। लॉग इन केलेले स्टेट नोडल अधिकारी यांना समजते, त्यामुळे कृपया आजच लॉग इन करून घ्यावे अशी माहिती आपल्यासमोर आलेली आहे। बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या याबद्दल सूचना आलेल्या आहेत। तर FSMS हे ॲप कशा पद्धतीने इन्स्टॉल करायचं आणि इन्स्टॉल केल्यानंतर त्याच्यामध्ये मोबाईल नंबर टाकून पासवर्ड कसा सेट करायचा हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे। जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। बघा ताईंनो, मी संपूर्ण प्रक्रिया ही तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून दाखवणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त ताईंना शेअर करा। सर्वप्रथम प्ले स्टोअरमध्ये जावा। त्यानंतर ज्यांच्या मोबाईलमध्ये हे ॲप इन्स्टॉल नसेल त्यांनी इन्स्टॉल करून घ्या, पण आपल्या शाळेच्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ते ॲप इन्स्टॉल ऑटोमॅटिक झालेलं आहे। ते ओपन करा, लँग्वेज सिलेक्ट करून घ्या, मराठी इंग्रजी काय पाहिजे असेल ते आपल्याला। त्यानंतर नेक्स्ट करा। त्यानंतर आपले पोषण ट्रॅकरला जे मोबाईल नंबर आहेत तेच मोबाईल नंबर टाका। प्रत्येकाने आपला जे मोबाईल नंबर आहे ते टाका। नेक्स्ट करा। त्यानंतर ह्याचा पासवर्ड आहे FSMS@123 FSMS सगळं कॅपिटल टाकायचं आहे। डन करा आणि साइन इन करा। तर बघा ताईंनो, या पद्धतीने पेज ओपन होत आहे। इथं आपल्याला आपल्या THRची वितरणाची तारीख ही सर्व दाखवण्यात आलेली आहे। बघा, जानेवारी फेब्रुवारी 2025चा, मार्च एप्रिल 2025चा THR आपल्याला कधी भेटला याची तारीख इथं नोंदवण्यात आलेली आहे। आणि याच्यावरती बघा सर्व पहा, आता आपल्याला सप्टेंबर ऑक्टोबरचा THR हा भेटलेला आहे। काही ठिकाणी भेटलेला नसेल, काही ठिकाणी भेटलेला असेल तर त्या ठिकाणी पुरवठा ऑर्डर तयार करा। जुलै ऑगस्टच्या याच्यावरती आपण क्लिक करून बघूया काय होतंय ते। तर बघा, अशा पद्धतीने संपूर्ण माहिती ही ओपन होत आहे। याच्यामध्ये बघा ऑर्डर क्रमांक, मागणीची तारीख, ऑर्डरचा कालावधी, पुरवठादारक व्यक्तीचे नाव, त्यांचा जो क्रमांक असतो तो क्रमांक, सर्व माहिती इथं सविस्तर दाखवण्यात आलेली आहे। आणि ऑर्डर स्वीकारा हे बटन सुद्धा दिलेलं आहे। आपले बघा इथं लाभार्थी किती होते हे सुद्धा आकडा दाखवण्यात आलेला आहे। हा आकडा आपल्याला जो THR भेटलेला आहे त्या THRच्या आकड्यानुसारच आहे। बघा, आमचे जुलै ऑगस्टचे गरोदर आणि स्तनदामाता 15 होते, त्यासुद्धा इथं बरोबर आहेत। आपल्या इथं SUW आणि नाही आहेत, किशोरवयीन मुलीसुद्धा नाही आहेत, फक्त गरोदर आणि स्तनदामाता या 15 आहे। त्याच्यानंतर बघा 6 महिने ते 3 वर्षाचे लाभार्थी हे 46 होते, त्याप्रमाणेच हा आकडा दाखवण्यात आलेला आहे। आपण दुसरा महिना चेक करून बघूया। आता नोव्हेंबर डिसेंबरची आकडेवारी गेलेली आहे, म्हणजे ऑफिसला जमा केलेली आहे। तर बघा, नोव्हेंबर डिसेंबरची सुद्धा मागणीची तारीख तुम्ही पाहू शकता। मागणीची तारीख आहे 15/9, म्हणजे आपल्या सुपरवायझर मॅडमनी आपली मागणी ही अगोदर टाकलेली आहे। त्या मागणीनुसार आपली आकडेवारी सुद्धा बदललेली आहे। बघा, माझी जुलै ऑगस्टमध्ये गरोदर स्तनदामाता या 15 होत्या, त्या आता 12 झालेल्या आहेत। अशा पद्धतीने ही माहिती संपूर्ण प्रकारे येत आहे। तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने सर्व माहिती करायची हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। ताईंनो, ही सर्व माहिती पोषण ट्रॅकर ॲपद्वारेच ही सर्व माहिती करण्यात आलेली आहे, कारण की पोषण ट्रॅकरचा आणि याचा लॉग इन क्रमांक एकच आहे, हे लक्षात ठेवा। फक्त पासवर्ड वेगवेगळा आहे। पोषण ट्रॅकरचा MPIN वेगळा आहे आणि याचा पासवर्ड वेगळा आहे, परंतु लॉग इन ID दोघांचा एकच असल्यामुळे आपल्या पोषण ट्रॅकरला जो काही आकडा दिसणार आहे त्या महिन्यामध्ये
तोच आकडा इथं आपल्याला THRला दिसणार आहे. आपले सुपरवायझर मॅडम जो आपला आकडा भरणार आहे तोच आकडा इथं आपल्याला दिसणार आहे. एकूण बघा या पद्धतीने सर्व माहिती होत आहे. तुम्हाला जर तुमचं पोषण ट्रॅकर ओपन झालं FMMS हे ॲप ओपन झालं असेल तर तुमचाही आकडा बरोबर आहे का नाही हे आपल्या THRच्या रजिस्टरला किंवा आपण जे 3 नंबर 4 नंबर रजिस्टर जे पूर्वशालेय शिक्षणाचं रजिस्टर जे आपण भरतोय ते व्यवस्थित आहे का, तसेच बघा 3 नंबर 4 नंबर रजिस्टरनुसारच आपली याच्यामध्ये सर्व नोंद आहे का हे चेक करून बघा. हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे ताईंनो. जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि याद्वारेच सर्व अंगणवाडी सेविका ताईंनी FSMS ह्या ॲपला लॉग इन करून घ्या. लॉग इन ID आणि पासवर्ड तुम्हाला माहिती आहे. पासवर्ड सगळ्यांचा एकच राहणार आहे. कॅपिटलमध्ये FSMS @123 हा पासवर्ड राहणार आहे. लॉग इन ID फक्त आपल्या पोषण ट्रॅकरला जो आपला लॉग इन ID मोबाईल नंबर आहे तोच इथं राहणार आहे. महत्त्वपूर्ण माहिती आहे. जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन अपडेट्स आणि माहिती तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.